हाय सगळ्यांना नमस्कार. तर थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असं मला कशावर बोलायचं आहे, आज नेमकं काय टॉपिक मांडायचं आहे. तर मी 2-4 दिवस झालं, 8 दिवस झालं हे व्हिडिओ बघते. मी बरेच दिवस झालं हे बघते. मी कुणी ट्रोल केलंय त्याला, कुणी काय म्हणतंय त्याला, किंवा माज मोडला, बरं झालं, असं झालं तसं झालं. परत ते गाणं बिणं बरेच लोक त्याला ट्रोल करतात. कुणी चांगलं म्हणतंय, कुणी वाईट म्हणतंय. चांगलं जास्त कुणी म्हणत नाहीत. जे त्याच्या लेवलची पोरं आहेत का तेच त्याला चांगलं म्हणतात. म्हणजे त्याच्याकडून जे शिकाय भेटतंय ना, ज्या पोरांना जे शिकायची आवड आहे का त्याच्यासारखंच तीच पोरं त्याला चांगलं म्हणतात. आणि तीच पोरं त्याला लाईक करतात, सपोर्ट करतात आणि त्याला सपोर्ट करतात. जे चांगले आहेत का ते चांगले त्याला ट्रोल करतात. आणि ट्रोल केल्यामुळं त्याला राग येतो. ट्रोल केलं की त्याला राग येतो. त्याला वाटते माझी काहीच चुकी नाही, मी स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या ह्याच्यावर, स्वतःच्या हिमतीवर माच करतो. परत माझ्याकडे पैसा आहे, मी बापाचा पण पैसा वापरत नाही, मी माझ्या पैशावर, स्वतःच्या हिमतीवर स्वतः माच करतो, असं त्याचं म्हणणं आहे. तर ठीक आहे बाबा, तू तुझ्या पैशावर, तुझ्या स्वतःच्या पैशावरच त्याच्या पैशावरच माच करतो, स्वतःच्या हिमतीवर माच करतो. आईबापाच्या पण पैशावर माच करत नाही, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पैशावर स्वतः माच करतो. आम्ही पण तेच म्हणतोय तुला. पण तू जो माज करतोय का, ते जो माज करतोय ते दुसरी लेकरं, आमच्यासारख्याची लेकरं, आता आमची लेकरं, मुलं, मुली तर सोडा, मुलींवर ते काय काय बोलले ते मी सांगते. तर दुसरी जी मुलं आहेत, लहान वयातून जी मुलं मोठी व्हायला लागलेली आहेत, त्या मुलांनी ह्याच्याकडून कुठले संस्कार घ्यायचे, काय संस्कार घ्यायचे की हे असा माच करतो, स्वतःच्या पैशावर माच करतो, हे अशा गाण्याची रील्स बनवतो, गाड्या पलटी करतो, गाड्या भुगा करतो, कितीतरी लाखाच्या, आपल्याला ते लाख बी म्हणता येत नाही, तेवढ्या लाखाच्या गाड्या भुगा करतो, काचा फोडतो बिडतो. आणि वरून म्हणतो रील्स बनवतो, वर चढतो, वर म्हणतो स्वतःच्या हिमतीवर स्वतः माच करतो. अरे तू माच करतोय ते दुसऱ्याच्या लेकरांच्या डोक्यावर परिणाम पडतोय ना. तुला करायचा आहे माच तर तुझं तू अंधारात कर ना तिकडं. ऑन कॅमेऱ्यासमोर कशाला करतोय? परत रील्स बनवून कशाला यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर टाकतं? कशाला? लोकांना बघायला, लोकांना जळवायला. लोक जळत नाहीत, कुणाला जळायचं काही घेणं ते नाही. प्रत्येकाकडे पैसा आहे, सगळ्यांकडे पैसा आहे, कुणाकडे पैसा नाही असं नाही. पण तुझ्याकडं तू स्वतः हिमतीने कमवलेला, दुसऱ्यांकडे बी स्वतः कमवलेलाच आहे. पण तो स्वतः कमवला, कष्टाने कमवला ना, असा उधळतोय. ठीक आहे, उधळणार तिकडं पाण्यात ओतून दे. पण तू जो माज करतोय ना, ते तुझ्या पद्धतीने माज कर, किंवा जसा करायचा आहे तसा पण कर. पण ही जे लेकरं आहेत का, 8वी 9वी 10वी कॉलेजची जी मुलं आहेत, कॉलेजची नाही म्हणणार, मोठी मुलं तर नाही करणार, पण जे 11वी 12वी 10वी 9वी 8वी 9वी जी मुलं आहेत, ती तुझे व्हिडिओ बघून त्यांनी काय शिकायचं? आम्ही पण प्रतीक शिंदेसारखंच स्वतःच्या हिमतीवर स्वतः कमवायचं आणि माच करतो असं करीत हिंडायचं का? काय घ्यायचं त्यांनी तुझ्याकडून? असं तुझ्या अशा रील्स बघून असंच करायचं का? परत आईबापाला कसा उलटं बोलतोय, दाटी करतोय, हे काय ते तर काय माहिती नाही. कारण तुला आईबाप तर तुला चांगलं शिकवत असणारच ना. घेतोय का नाही घेतोय, जर घेत असता त्यांनी चांगलं शिकवलेलं ज्ञान तर तू असं वागला नसतं, बरोबर का? कारण मला वाटतं की आईबापा बी कटाळली असते बिचारी, सांगून चांगली असते ना, असं मला वाटते की तुला सांगत असते, पण तो ऐकत नाही. आता बऱ्याच लोकांनी केलं की ह्याला अटक झाली पाहिजे, ह्याला फलान झालं पाहिजे, ह्याला विस्तान झालं पाहिजे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की तो स्वतःच्या हिमतीवर स्वतः माज करतोय. स्वतःच्या हिमतीवर स्वतः माज कर बाबा, त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. मी एक आई, मुलांची आई म्हणून मी माझं एक खास म्हणणं, मी म्हणणं मांडते. त्यांनी बाकीच्या म्हणजे मुलींना बी ट्रोल केलेलं आहे, बऱ्याच मुलांना ट्रोल केलेलं आहे, बायांना ट्रोल केलेलं आहे. यूट्यूबवर जे काय म्हणतात त्याला, जे ट्रोलिंगचे व्हिडिओ बनवतात त्यांना बी बरंच काय काय बोललेलं आहे. पण मी माझं वैयक्तिक मत मांडते. आमची मुलं घरात 8वी 9वी अशा वयातली मुलं आहेत. आमच्या मुलांनी तुझ्याकडून काय शिकायचं? आणि तू ट्रोल होतोय म्हणजे तुझे व्हिडिओ सगळीकडे जातात, बघतातच आहेत मुलं. तू व्हिडिओ बघतो म्हणल्यावर दुसरी मुलं तर थोडं का होईना घेणारच ना. आणि ते घेतल्यावर तुझं ह्या असला माज, गाड्या उतान्या पातान्या करायच्या, किती म्हणजे पैशाचा माज करतो. ठीक आहे, तू कमवतोय म्हणून तुझ्या पद्धतीने काय असेल ते तुझ्या पद्धतीने तू कमवतोय, दुसऱ्याला काही घेणं देणं नाही. पण तुला माज करायचं आहे, तू तुझ्या पद्धतीने कर, आम्हाला दाखवू नको, म्हणजे सोशल मीडियावर दाखवू नको. तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, तुला कसा उधळायचा आहे तसा उधळ, ती तुझी मर्जी आहे.
तुझ्या बापाच्या बी कष्टाचा नाही, तुझ्या कष्टाचा आहे, कमाईचा आहे. तो तुला कसा उधळायचा आहे ते तुझा प्रश्न आला, आमचा कोणाचाच नाही. किंवा आम्ही सांगत पण नाही असं असं कर. पण माझं एक आई म्हणून माझं एक म्हणणं मी मांडते की हा तुला जो माज करायचा आहे तुझं तू व्यक्तित कर. किंवा कॅमेरा ऑन करून तू करू नकोस. दुसऱ्याच्या मुलांनी काय घ्यायचं तुझ्याकडून, शिकायचं काय, कुठल्या गोष्टी शिकायचा. आता मी एक माझ्या मुलाच्यासाठी मी व्हिडिओ वापरते, मी बघते, मोबाईल वापरते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बघते. बाकीचे पण असेच आहेत. आणि मी तुझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघितलं, सगळी तसलीच मुलं तुला सपोर्ट करतात. आणि जे चांगली पण आहेत ते पण मुलांचा मेंदू हँग होतो आणि डोकं हँग होतं की तुझं व्हिडिओ बघून. मग तू काहीतरी चांगलं दे, चांगला सल्ला दे. भावानो असं असं कामवा, असं असं घालवा, असं असं ठेवा, असं करा तसं करा. तर तुला सांगायचंच आहे, तुला पैशाचा माझच करायचं आहे, तर तू चांगल्या पद्धतीने पण करू शकतोय ना. बाकी अजून कुणाचं काय म्हणणं असेल ते मला काय माहिती नाही. आणि मला काय वाईट कमेंट करायची गरज नाही. मला कोणी काय वाईट कमेंट करू नका, कारण मी माझ्या पद्धतीने मी चांगलंच बोललेले, काय वाईट बोललेले नाही. आणि ट्रोलिंगचा आला प्रश्न, तर ठीक आहे, मला जे बोलायचं ते मी बोलले, बाकीचे तुमची मर्जी. ठीक आहे. आणि हां, अटक व्हायचा प्रश्न, त्याला अटक झाली पाहिजे किंवा असं झालं पाहिजे किंवा तसं झालं पाहिजे, अटक झालीच पाहिजे. बरीच लोक म्हणतात अटक झालीच पाहिजे. त्याला अटक व्हायला तो म्हणतो की मी काय गुन्हा केला आहे का, मी काय केलं आहे, मी काय गुन्हा केला आहे का, मी काय गुन्हेगार आहे का, मी काय केलं आहे मला अटक व्हायला. अटक जरी नाही झाली का तरी तुला मला वाटते हां अटक नाहीत करायची तुला. पण मी माझ्या मते, माझ्या मनाने तर तुला समज तरी द्यावा चांगल्या पद्धतीने की बाबा हे असं असं वागू नको. आणि कसं आहे ना, किती पैसा असू दे, किती बी पोत्यानी जरी पैसा असला तर गुन्हा हा गुन्हाच असतो. एकदा गुन्हा झाला का त्याला सुट्टी नसती. मग ते काही असो किंवा त्याच्याकडे किती पैसा असो, बरोबर का. ध्यानात ठेव, तुला काय मला काय म्हणायचं असं. तर मला वाटतं की याला चांगली समज द्यावा की बाबा हे असं असं नाही, हे तसं तसं. आईबापाचं जर नसेल ऐकत तर पोलिसांनी तरी तुला समज द्यावा की हे असं असं. तू अजून जरा मला वाटते लहानच असेल, काय एवढी तुला समज नाही. कारण तुझं मी सुरुवातीपासून व्हिडिओ बघते, जेव्हा लहान होता तू तेव्हापासून मी व्हिडिओ बघते आणि मला चांगले व्हिडिओ वाटायचे, खूप छान व्हिडिओ होते, तेव्हा मी चांगलं वाटायचं मला. तू नंतर मुलींना ट्रोल करायला लागला, त्याच्यावर पण मला काय घेणं देणं नव्हतं बरं का, म्हणलं करतोय. पण नंतर डोक्यात चालला, मुलींना ट्रोल करायला लागला. आता की म्हणते की मुलींना ट्रोल केलं म्हणून तुझं काय केलं. मुलींना नावं ठेवूनच तू पुढं आलाच. मुलींना बॉयफ्रेंड एवढे आहेत, बॉयफ्रेंड तेवढे. तू मोजाय जातो का किती बॉयफ्रेंड आहे का? 10 बॉयफ्रेंडवाली मुलगी तुझ्याकडं आली होती त्याच्यामुळं तुला कळलं का तू तसल्याच मुलींसोबत फिरतो? 2, 3, 4 बॉयफ्रेंड घेऊन हिंडणाऱ्या मुलींची संगत तुला आहे का, म्हणून तुला कळलं का मुलींना किती बॉयफ्रेंड असतात? तुला कसं माहिती की तुला कुणी सांगितलं का, मुलींनी सांगितलं का मला एवढे बॉयफ्रेंड होते म्हणून? मुलींना 3-4 बॉयफ्रेंड असन, त्या मुलींचा जर तू बॉयफ्रेंड असन 6वा, मग तू कुठल्या लेवलचा बाबा, कुठल्या लेवलचा तू सांग. तू पण त्यातच मोडला ना. तू कशाने चांगला आलं अंगठीतल्या खड्यावाने बाजूला निघला, तू बी त्याच्यातच मोडला, बरोबर. पुन्हा मुलांना ट्रोल केलं, जळणाऱ्यांना ट्रोल केलं, तुझ्या भावकींना ट्रोल केलं, माझ्यावर जळतात. हा ठीक आहे, तुझी भावकी कोणी बघायला नाही आलेलं, पण मुलींना ट्रोल करूनच तू पुढं आलेला आहे. जर मला मुलींना वाटतं का नाही की आपल्याला कुठं हा बोलतोय, तेव्हा ज्या वाईट मुली आहेत त्यांनाच बोलतोय, पण तो गावाबरोबर किडं बी रगडीतोय. ठीक आहे का. चांगल्या पण मुली त्याच्यात असतात, चांगल्या पण मुलींना तू नावं ठेवतोय. तू काय म्हणतो अख्ख्या म्हणजे मी व्हिडिओ बघितला होता की एखाद्या जर मुलीला बॉयफ्रेंड नसेल तर तिचा अख्खा लग्नाचा खर्च मी करून देतो. मग तिला बॉयफ्रेंड नाहीच हे तू कशाने चेक करणार आहेस? तू कसा ओळखणार आहेस की तिला बॉयफ्रेंड नाहीच आहे म्हणून? तू कसा ओळखणार आहेस? ह्याला विचारा कुणीतरी की हा कसा बॉयफ्रेंड नाही ते ओळखणार, हा कसा, आणि हा ओळखणार पण हा कोण, ह्याचा काय संबंध? तुला व्हिडिओ बनवायचे, तुला भरपूर बाकीचं कंटेंट आहे ना. आम्ही आत्तापर्यंत कोणाचं नाव घेत नाही किंवा कोणाला ह्याला त्याला असं तसं काहीच बोलत नाही. जर आम्हाला वाईट कमेंट केली, आमच्यावर कोण वाईट असेल तरच आम्ही बोलतो. पण असं डायरेक्ट हा पोरांनो असं तसं तुम्ही असं करता तसं, हा पोरींनो असं तसं, परत एखादी जर बाई असं आमच्या लेवलची समजा तर आम्ही त्याला अगं ए बाई तू अशी आहे, अगं ए बाई तू तशी आहे, आम्ही अचानक असं म्हणतच नाही. तर ठीक आहे,
मला जे बोलायचं होतं ते मी माझं बोलणं मी मांडलं. दुसरं कुणाचं काय म्हणणं असेल ते बोलावं आणि मला कमेंटमध्ये सांगावं जर माझं काय चुकत असेल. मला तर नाही वाटत काय माझं चुकतंय म्हणून, कारण मी जिथं बरोबर तिथं बरोबरच, जिथं चूक तिथं चुकच. ठीक आहे, तर चला बाय, नमस्कार.